महायुतीत अद्याप 2 ते 3 खात्यांवरून घोळ, सूत्रांची माहिती। खातेवाटपावर आज महायुतीत पुन्हा चर्चा होणार, सूत्रांची माहिती। महायुतीत खातेवाटपात कुठलाही तिढा नाही, आज खातेवाटप होईल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही, उदय सामंतांचं खातेवाटपाबाबत विधान। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार सभागृहात अनुपस्थित, तर गेल्या 24 तासांपासून कुणालाही भेटले नाही, सूत्रांची माहिती। आज सभागृहात येणार असल्याची माहिती। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस, विरोधक परभणी बीडमधील घटनांवर अधिवेशनात आक्रमक होण्याची शक्यता। विरोधी पक्षनेते पदाबाबत ठाकरे गटात आज चर्चा होण्याची शक्यता, उद्धव ठाकरे आमदारांची बैठक घेणार। ठाकरे गटानं विरोधी पक्षनेते पदाबाबत नियमावली मागवली होती। जीवात जीव असेपर्यंत अन्यायाविरोधात लढणार, नाराज भुजबळांची प्रतिक्रिया। जहा नहीं चैना वहा नहीं रहना असं म्हणत आगामी वाटचालीचे संकेत। मंत्रिपद आलं आणि गेलं, मी संपलो नाही, पण मला जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मी दुःखी, भुजबळांची प्रतिक्रिया। तर मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का, भुजबळांचा संतप्त सवाल। भुजबळांनी थोडा संयम पाळायला हवा होता, जरांगेंविरोधात भुजबळांचा वापर झाला हे स्पष्ट दिसतंय। भुजबळांना ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच वाऱ्यावर सोडलं, राऊतांचं विधान। भुजबळांची नाराजी हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा, सामंतांचं वक्तव्य। तर अमोल मिटकरी मोठे नेते, त्यांच्यावर मी बोलणं योग्य नाही, उदय सामंतांचा खोचक टोला। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यानं ओबीसी संघटना आक्रमक, ओबीसी संघटना आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार। काळे कपडे घालून अजित पवार गटाचा निषेध केला जाणार। शरद पवारांना भुजबळांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं होतं, भुजबळांवरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला पवार उभे राहायचे। मंत्रिपदाबाबत भुजबळांच्या नाराजीनंतर आव्हाडांचं ट्विट। छगन भुजबळांची नाराजी टोकाला, नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सहभागी न होण्याचा निर्णय। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं मी गरजेचं समजत नाही, भुजबळांचा थेट अजित पवारांवर निशाणा। नाराज नाही, पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, मात्र एका कुटुंबातला मुलगा दुसऱ्या चिन्हावर उभं राहूनही मंत्री होतो, मग माझ्यासारख्या निष्ठावानावर पक्ष राग का काढणार, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेल्यांची शिंदे समजूत काढतील, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तानाजी सावंतांना मंत्रिपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, परंड्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली आढावा बैठक। सावंतांना मंत्री करा, शिंदेंना भेटून मागणी करणार, बैठकीत निर्णय। कूटनीती जमली नाही म्हणून प्रवाहातून बाजूला राहण्याचा प्रसंग आला, भाजप आमदार संजय कुटेंची सोशल मीडियावर पोस्ट, मंत्रिपद न मिळाल्यानं संजय कुटे नाराज। दादा गटाचे आमदार प्रकाश सोळंके मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज, हिवाळी अधिवेशनाला हजर न राहण्याचा निर्णय। सोळंके अधिवेशन सोडून पुन्हा माजलगावला परतले। नागपूर विमानतळाजवळ अनोळखी व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सुषमा अंधारेंचं ट्विट। फडणवीसांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अंधारेंची मागणी। विधान परिषदेतील 7 आमदारांच्या नियुक्ती विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, राज्यपालांकडून झालेल्या 7 आमदारांची नियुक्ती रद्द करण्याची याचिकेत मागणी। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर, लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी, तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटींचं अर्थसहाय्य। एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार, दुपारी 12 नंतर केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक मांडणार, भाजपकडून खासदारांना व्हीप जारी। उत्तरेकडील शीतलहरींमुळे राज्यात थंडीच्या लाटेचा कडाका वाढला, मुंबईच्या तापमानात 5 अंशांनी मोठी घसरण, मुंबईकर थंडीने गारठले। 14 महिन्यात इस्रायल हमासच्या युद्धात गाझापट्टीत 45,000 नागरिकांचा मृत्यू, मृतांमध्ये बालकांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश, तर 1 लाखांहून अधिक जखमी। खरीप हंगामात निघालेल्या कांद्याच्या दरात गेल्या 4 दिवसात मोठी घसरण, कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोपर्यंत घसरले, मात्र किरकोळ बाजारात कांद्याची चढ्या दरानेच विक्री। शेवग्याची आवक वाढल्यानं दरात घट झाल्यानं ग्राहकांना दिलासा, शेवग्याला 3 आठवड्यांपूर्वी 600 रुपये प्रति किलो उच्चांकी दर मिळाला होता। दिवाळीत एसटीला तब्बल 941 कोटी रुपयांचं उत्पन्न, दिवाळीत एसटीनं दररोज 60 लाख प्रवाशांचा प्रवास, प्रत्येक दिवशी सुमारे 31.36 कोटी रुपयांचं उत्पन्न।
प्राचीन स्मारक, गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळांचं नुकसान केल्यास 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाखांचा दंड. संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती करणारं विधेयक विधानसभेत सादर. आसखेड धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचं काम धीम्या गतीनं सुरू. मुदत संपल्यानं संबंधित ठेकेदाराला नोटिसा. मुदतवाढ देण्याबाबत पालिकेकडून हालचाली सुरू. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये कांद्याची आवक 30 ते 40% कांद्याच्या आवकमध्ये वाढ. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कमी करण्याची खासदार भास्कर भगरे यांची मागणी. गोंदियामध्ये 7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. 3 अंशानं पारा घसरल्यानं जिल्ह्यात हुडहुडी. नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. जालना जिल्ह्यात थंडीचा जोर कायम. आठवडाभरापासून तापमानात सातत्यानं घट. वाशिम जिल्ह्यात कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव. जिल्ह्यात 35,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी. धाराशिव जिल्ह्यातील 2,40,000 शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरला. नैसर्गिक आपत्तीची तूट भरून काढण्यासाठी पीक विमा भरण्याचं कृषी विभागाचं आवाहन. वाशिममध्ये पाणी टंचाईसाठी वापरलेल्या टँकर विहिरींचा मोबदला अद्याप प्रलंबित. शासनानं लवकरात लवकर निधी मंजूर करावा, मालकांची मागणी. अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नंदुरबारच्या सारंगखेडा यात्रेत घोडे दाखल. सारंगखेडा यात्रेत चेतक फेस्टिवलमध्ये घोड्यांची स्पर्धा होणार. धाराशिवमधील खेडगावात करणी भानामतीची दहशत. रस्त्यावर करणी भानामतीचा प्रकार निदर्शनास आल्यानं भीतीचं वातावरण. भारतीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुण्यातील पालीगावच्या अनुष्का करंजकरचा प्रथम क्रमांक. राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या यशानंतर अनुष्काचं सर्व स्तरातून कौतुक. परभणी आणि बीडमधील घटनेविरोधात महाविकास आघाडीची निदर्शनं. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. या प्रकरणाकडे सरकारचं पूर्णतः दुर्लक्ष. महाविकास आघाडीच्या जयश्री शेळकेंचा आरोप. गोंदिया जिल्ह्यातील 27,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. 26,29,00,000 रुपयांचा निधी प्राप्त. अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. कराडमधील शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं कर्नल संभाजीराव पाटलांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गर्दी. प्रदर्शनात कारगिल युद्ध गाजवलेली सैन्य दलाची बोफोर्स तोफ आकर्षण ठरली. गोंदियामध्ये काँग्रेसचं ईव्हीएम विरोधात आंदोलन. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची काँग्रेसची मागणी. काँग्रेसचं तहसीलदारांना राष्ट्रपतींच्या नावे निवेदन. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ भंडाऱ्यात कॅन्डल मार्च. समता सैनिक दलाकडून सोमनाथ सूर्यवंशींना श्रद्धांजली. त्रिमूर्ती चौकात कॅन्डल मार्चचा समारोप.